पक्षाचे पालघर आणि बोईसर विधानसभेचे उमेदवार जयेंद्र दुबळा आणि डॉक्टर विश्वास वळवी यांच्या प्रचारार्थ पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोईसर येथील खैरापाडा मैदानावर जाहीर सभा घेतली। बोईसर येथील नियोजित सभेसाठी उद्धव ठाकरे हे तब्बल 2 ते 2.5 तास उशिरा पोहोचले। यावेळी निवडणूक कर्मचाऱ्यांकडून त्यांच्या बॅगेची पुन्हा तपासणी करण्यात आली। यावेळी निवडणुकीदरम्यान राज्यात गुजरातची खूप माणसे फिरत असून तुम्ही पण गुजरातची माणसे तर नाही ना, असा मिश्किल टोळा उद्धव ठाकरे यांनी बॅगेची तपासणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लगावला। गुजरात राज्यातील भाजपाचे लोक पालघरमध्ये येऊन बसले असून ते जिल्ह्यातील निवडणूक प्रचारावर नियंत्रण ठेवत आहेत। ही मंडळी शेव ढोकला घेऊन आली आहेत का असा सवाल करत आपली बॅग तपासली जात असताना गुजरात मधील प्रचारांकडे प्रशासन लक्ष का देत नाही, असा सवाल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोईसर येथील सभेत उपस्थित केला। ही निवडणूक आपण हरलो तर पालघरच्या जनतेवर वाढवण व मुरबे येथील बंदर लादले जाईल असे सांगत महाविकास आघाडी सत्तेत आल्यास वाढवण व मुरबे बंदर प्रकल्प रद्द केला जाईल असे सांगितले। अदानी आपले कुणी लागत नाही असे सांगत लोकसभा निवडणुकीत केलेल्या चुकीची पुनरावृत्ती करू नका असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले। तर पालघर जिल्हा हा वैविध्यपूर्ण नैसर्गिक सौंदर्याने नटलेला असून जिल्ह्याच्या किनारपट्टीचे पर्यटनासाठी विकसित करणे तसेच जव्हार सारख्या डोंगरी भागात थंड हवेचे ठिकाण हिल स्टेशन विकसित करणे शक्य असल्याचे सांगितले। पालघरमध्ये विमानतळ उभारणे आवश्यक असून पालघर जिल्ह्यासाठी विकास आराखडा आपल्या मनात असल्याचे त्यांनी प्रचार सभेत सांगितले। आपण विकासाच्या विरुद्ध नसून जिल्ह्याचा विनाश होऊ देणार नाही असे त्यांनी पुढे सांगितले। तर मग तुमच्या डोक्यावरती वाढवणचा वरवंटा फिरल्याशिवाय राहणार नाही। मला एक प्रामाणिकपणे सांगा, वाढवण हवे की नकोय? अरे गेल्या वेळेस पण मी बोललो होतो, हे मी बोललो, पण तुम्ही कुठे जिद्द दाखवलीत? मी तुम्हाला मुद्दामून वचन द्यायला आलोय, थोडंसं धावत पडत आलोय, कारण सूर्यास्ताच्या आत मला परत मुंबईच्या सभेसाठी जायचंय। गेलो होतो कुठे कराडला, ठीक आहे, तुम्हाला एकूण सगळ्या मतदारसंघाची परिस्थिती माहिती आहे, तुम्ही बसा दोघे। गेल्या वेळेला पालघर आपण जिंकलो होतो, बोईसरने पण चांगली आघाडी दिली, मतदान केलं, हे सगळं बरोबर आहे। पालघरमध्ये विशेषतः ज्या एका घराण्याचा मान आदर मी ठेवला होता, चिंतामणरावांचं घर, श्रीनिवासला आपण निवडून दिलं, श्रीनिवास तिकडे गेला आणि आता श्रीनिवासचा वापर करून कसा फेकलाय तो बघा। हीच त्यांची वृत्ती आहे, वापरा आणि फेका। आता सुद्धा इकडे कितीतरी मोठ्या संख्येने महिला आल्यात, तुम्हाला खरंच मनापासून धन्यवाद देतोय, कारण अनेक जणांच्या मनामध्ये एक धाकधूक आहे की लाडकी बहीण 1500 दिले म्हणजे तुम्ही त्यांना मत दिलीत का? 1500 मध्ये घर चालतंय? आणि मग मी तुम्हाला विचारतो की बोईसर आहे, पालघर आहे, सुविधांचा अभाव आहे, हे तर दरवेळेचं निवडणुकीतलं वाक्य आहे। कुठल्याही व्यासपीठावरती महाराष्ट्रात जा आणि एकच बोला की इकडे शाळा आहे का नाही, हॉस्पिटल आहे का नाही, कॉलेज आहे का नाही। बातम्या येत आहेत की गुजरात पोर्ट कोणाच्या हातात आहे? अदानी, तिकडे ड्रग्ज सापडत आहेत। मग इकडे बंदर झाल्यानंतर थेट इकडे ड्रग्ज येतील, म्हणजे हा सगळा परिसर, आपले आयुष्य, मुलाबाळांचे आयुष्य ही संपूर्ण अंधारात फेकून देतील ते। आणि हे बरे टिकूजीराव पैसा कमवून जातील कुठे आपल्याला कळणार पण नाही। आज धोका फक्त वाढवण बंदराला नाहीये, संपूर्ण महाराष्ट्राच्या किनारपट्टीला आहे। मुंबईचे 2 धरून जे 7 जिल्हे किनारपट्टीवर आहेत, या सगळ्या किनारपट्टीचा, कोळीवाड्यांचा आणि गावठाण्याचा हे क्लस्टरच्या माध्यमातून विकास करायला बघतायत। क्लस्टर म्हणजे काय? जसं झोपडपट्टी विकास आपण करतो की सगळ्यांना एकत्र करून उंच बिल्डिंग बांधून त्यांना द्यायचं त्याच्यात टाकून, की बाकीच्या जागेवरती बिल्डर त्यांचे टॉवर उभारून पशार। मग कोळीवाड्यांना माझं जे काय अस्तित्व आहे, कोळीवाड्यांची जी काय ओळख आहे, ती पुसून टाकण्यासाठी या महाराष्ट्र द्रोह्यांना आपण मत देणार आहोत। आपलं सरकार आल्यानंतर पहिल्या प्रथम मी तो जो काय त्यांचा आदेश काढलेला आहे तो फाडून फेकून देणार आहे।
फाडून फेकून देणार मी, जाहीर सांगतो मी. कारण माझ्या कोळीवाड्याचं अस्तित्व आहे, माझ्या कोळी बांधवांचं समाजाचं जे अस्तित्व आहे ते मी यांना अदानीला पुसू नाही देणार. 1500 रुपये तुम्ही काय तुमच्या वडिलांकडनं घेऊन देताय? हे माझ्या जनतेचे आहेत, तुमच्या हक्काचे आहेत. आणि महाडिकला मी प्रत्येक सभेमध्ये इशारा देतोय, तुमच्या समोर परत देतोय की इकडे बघ किती मोठ्या संख्येने माझ्या भगिनी आलेल्या आहेत. तू यांचा फोटो काढायचा प्रयत्न कर, बघ त्याच तुला कशा करतील, तुडवतील त्या. पण त्या पलीकडे जाऊन सांगतो की माझ्या एका जरी भगिनीच्या केसाला धक्का लागला तर मुन्ना तुझा हात मी उकडून फेकून दिल्याशिवाय राहणार नाही. ही बस झाली दादागिरी. आपल्याला बरीच कामं करायची आहेत. मी जसं तुम्हाला सांगितलं की मुलांना मोफत शिक्षण देणार आहे, महिलांना 3000 रुपये आपण देणार आहोत, अशा अंगणवाडी सेविकांचं मानधन वाढवणार आहोत. तसंच 25 लाखापर्यंत कॅशलेस मेडिकल सेवा देणार आहोत. पैशाशिवाय अडता कामा नये.